नमस्कार. आज आपण छान असा पालकाचे करणार आहोत धपाटे. त्यासाठी असे आपण घेतलेले आहे पालकची जुडी. अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे पालकची जुडी. आता पालक आपण छान निवडून घेऊयात आणि छान असा बारीक घेऊयात कापून. अशा पद्धतीने आपण छान असा पालक घेतलेला आहे कापून. हिरवी मिरची, लसण आणि जिरे असे छान ठेचून घेतलेले आहेत. आणि हे घेतलेलं आहे आपण ज्वारीचं पीठ, हे बेसन पीठ आणि हे आहे गव्हाचं पीठ. अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य. आपण मिरची आणि लसणची पेस्ट कुटतानाच आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ. त्यामुळे आता आपण मीठ टाकणार नाहीत. हे सर्व मिश्रण मिक्स करून आपण छान असा उंडा घेऊयात धपाट्याचा. छान लावून मस्त आपण घेऊयात धपाट्याचा उंडा लावून. आणि थोडीशी टाकूयात त्याच्यामध्ये हळद आणि उंडा घेऊयात लावून. अर्धा चमचा आपण अशी घेतलेली आहे हळद. आता हळद आपण त्याच्यामध्ये घेऊया टाकून आणि सर्व मिश्रण मिक्स करून छान असा घेऊया त्याचा उंडा लावून. अशा पद्धतीने आपला छान असा धपाट्याचा उंडा झालेला आहे तयार. आता आपण त्याचे करणार आहोत छान धपाटे. आता आपण या उंड्याचे धपाट्याच्या उंड्याचे असे छोटे छोटे घेऊयात गोळे करून. अशा पद्धतीने छोटे छोटे आपण सर्व उंड्याचे घेऊयात छोटे छोटे असे गोळे करून. आणि नंतर आपण त्याचे पासून बनवणार आहोत धपाटे. असे आपण छोटे छोटे छान गोळे घेतलेले आहेत करून. आता आपण बनवूयात धपाटे. आता एक गोळा घेऊन आपण छान असं धपाटे घेऊयात. थोडंसं पाणी घेऊयात कपड्याला लावून खाली आणि मग आपण त्याच्यावर घेऊयात धपाटे छान थापून. अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून आपण गोल धपाटे घेऊया छान थापून. असं धपाटे गोल घ्यायचं थापून. छान असं याला मधातून घ्यायचं असं छान होल पाडून, म्हणजे ते खरपूस धपाटे भाजतं आपलं. तवा असा आपला छान वाफ येईपर्यंत गरम झालेला आहे. आता छान असं तेल त्याच्यावर घेऊयात शिंपडून. असं छान सर्व बाजूने तव्याला तेल लावून घ्यायचं. आता त्याच्यावर अशा पद्धतीने आपण घेणार आहोत धपाटे. आता आपण असं छान असं कपड्याला एकदम छान काढून घ्यायचं. असं घेतलेलं आहे कपडा आपण काढून. आता छान खरपूस धपाटे भाजून घेऊयात. आता आपण पलटून घेऊयात धपाट्याला. असं सर्व बाजूने असं उलटण्यानं करून घ्यायचं आणि छान धपाटे घेऊयात पलटून. आता धपाटा आपण घेणार आहोत पलटून. असं छान आपलं धपाटे भाजत आहे. सर्व बाजूने धपाट्याला असं तेल लावून घ्यायचं. असं छान तेल लावून घ्यायचं, मस्त घ्यायचं भाजून. असं छान आपलं खरपूस रंग येईपर्यंत असं पातळ एकदम मस्त धपाटे छान भाजलेलं आहे. अशा पद्धतीने छान आपले धपाटे झालेले आहेत तयार. असे झालेले आहेत आपले धपाटे तयार. असे खरपूस छान भाजलेले आहेत सर्व धपाटे आपण. अशा पद्धतीने आपले सर्व धपाटे झालेले आहेत तयार. या पद्धतीने धपाटे एक वेळ थंडीमध्ये नक्की करून बघा. हिवाळा स्पेशल धपाटे. अशा पद्धतीने धपाटे केल्यास खूप छान खूप टेस्टी लागतात. हिवाळ्यामध्ये तर एकदम उत्तम गरम गरम धपाटे आणि दही. अशा पद्धतीने एक वेळ धपाटे नक्की ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. कमेंट करून सांगा आपले धपाटे कसे झालेत. बाय.